मी सह्याद्री. मी आहे या महाराष्ट्र भूमीचा दाता, त्राता आणि पिता. अग्निपुत्र सह्याद्री. सिंधू सागर माझ्या पायाशी लोळण घेतो आणि हा मावळवारा माझ्या सहस्र बाहूंवर भिरभिरतो. मीच तो अपरांत निर्माण केला आणि देशही मीच निर्माण केला. नारळाच्या झाडांनी फुललेले किनारे, फेसाळणाऱ्या मौसूत पुळणी, डोलणारी आंब्या फणसांची झाडं आणि किनाऱ्यांवरील शंख शिंपल्यांचा खच ही माझ्या कोकण भूमीची संपत्ती आहे. तर देवळा रावळांनी आणि गडकोटांनी मढलेली शिखरं आणि गोदावरी, भीमा, कृष्णेसारख्या सरितांनी सजलेला आंबेमोहर देश या भूमीची मोठी वैशिष्ट्य आहे. माझ्या शिखरांवर वसलेले गडकोट या मातीची स्वातंत्र्य प्रेरकता गरजून सांगतायत. माझ्या अंगाखांद्यावरून बेभान सळसळणाऱ्या मावळगंगा त्यांच्या सुप्त गुप्त शक्तींची जाणीव करून देत आहे. माझ्या कुशीमुशीत कोरलेली कातळ शिल्प ही त्यांच्या सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवित आहेत. तर सर्वत्र विखुरलेली नाजूक साजूक मंदिरं त्यांच्या मांगल्याची कथा ऐकवित आहेत. पण यातच दडलाय पारतंत्र्याविरुद्ध सतत धुमसत राहणारा आगीचा धगधगता अंगार. हाच या अग्निपुत्राचा अभिन्न गाभा आहे. सातवाहनांपासून मराठ्यांपर्यंत, म्हणजे प्रतिष्ठानपासून सातारा शनिवार वाड्यापर्यंत अनेक पराक्रमी कुलांनी या महाराष्ट्र भूमीवर सुखेनैव राज्य केलं. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुनी, आभिन, सैंद्रक, शिलाहार, यादव अशा अनेक राजकुलांनी आपल्या कर्तृत्वाचे ठसे या भूमीवर उमटवले. हे माझ्या कुशीतलं एक छोटेखानी गाव पुणे. कुणी याला पुण्य विषय म्हणतात, कुणी पुनवडी, तर कुणी पुनकवडी. परंतु उन्मत्त आक्रमकांच्या लाटांनी माझ्या पुण्याची, या देवभूमीतील नंदनभूमीची पार राख रांगोळी केली. शेवटी माझ्याच कुशीतल्या शिवनेरी दुर्गावर जन्मलेल्या एका पोरानं ही भूमी स्वतंत्र केली. शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी फाल्गुन वद्य तृतीयेला 19 फेब्रुवारी 1630 रोजी शहाजीराजे भोसले यांची पत्नी जिजाबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. आणि एक दिवस माझ्या कुशीतल्या दुर्गेश्वर रायगडावर मंगलवाद्य वाजू लागली.
6 जून 1674चा तो मंगल दिवस अमृताचे कुंभ घेऊन उजाडला. ध्वज गजराज दुंदुभे विराजित छत्र चामरांकित स्वर्ण सिंहासनावर शिवाजी राजा अभिषिक्त झाला. राजा छत्रपती झाला. महाराज प्रौढं प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. राजा शिव छत्रपती की जय. स्वराज्याचं सिंहासन निर्माण करून 3 एप्रिल 1680ला शिवाजीराजे रायगडावर मृत्यू पावले. मुघल बादशाह औरंगजेबानं मग महाराष्ट्र वेढला. त्याच्या अपार बळाशी झुंजता झुंजता शिवाजीराजांची मुलं छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम काळाच्या उदरात खर्च झाले. उणीपुरी 26 वर्ष औरंगजेबानं महाराष्ट्रात थैमान घातलं. 20 फेब्रुवारी 1707 रोजी अहमदनगर लगतच्या भिंगारजवळ औरंगजेब मृत्यू पावला. मुघल गादीसाठी त्याच्या शहजाद्यांमध्ये यादवी सुरू झाली. या गदारोळात 18 वर्ष मुघल कैदेत असलेला संभाजीराजांचा मुलगा शाहू याला मुक्त करण्यात आलं. शाहूनं परत येऊन साताऱ्यात राजधानी थाटली. त्यानं बाळाजी विश्वनाथास पुढे आपला पेशवा केला. 2 एप्रिल 1720ला या बाळाजी विश्वनाथ पेशव्याचा सासवड येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर एका झंझावातानं मराठ्यांच्या पेशवाईची वस्त्रे परिधान केली. बुद्धीच्या पराक्रमाबरोबरच तो तलवारीचाही तालेवार होता. मराठा राज्य या पेशव्याच्या तलवारीच्या पराक्रमावर सुरक्षित झालं. शिवाजीराजांसारख्या गनिमी काव्याच्या जोरावर पेशव्यांनी शत्रूला धूळ चारली, दख्खनवर वर्चस्व मिळवलं आणि आपला मोहरा त्यानं उत्तरेकडे वळवला. आणि म्हणूनच उत्तराभिमुख राजकीय धोरणांचा तो जनकच मानला जातो. इसवी सन 1730च्या जानेवारी महिन्यात हा पराक्रमी पुरुष पुण्याच्या पांढरीवर उभा राहिला. हाच तो प्रसिद्ध पेशवा बाजीराव. चिमाजी अप्पा, जी श्रीमंत. या जागी एक वाडा उठवावा असा आमचा मानस आहे. होय श्रीमंत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या लाल महालातील मृत्तिका अत्यंत वंदनीय आहे. त्याच मृत्तिकेचं पूजन करून प्राची साधू आणि वाडा उठवू. पण रावसाहेब, वाड्याचं नाव या वाड्याचं नाव शनिवार वाडा. केवढा हा भव्य वाडा, केवढे अवाढव्य बुरुज, ही भक्कम तटबंदी. वाडा अगदी किल्ल्यासारखा शोभतोय. आणि हा दिल्ली दरवाजा. अरे ही नक्षी बघ, या रेखाकृती किती विलोभनीय आहे. हा गणेश दरवाजा. पेशव्यांच्या प्रसिद्ध गणपती महालाकडे जाण्याचा मार्ग याच दरवाजातून जातो. बाजीराव पेशवा अजिंक्य होता, अद्वितीय होता. मोहम्मद खान बंगेशाचा त्रास अनावर झाल्यावर छत्रसाल बुंदेलानं बाजीरावास सांगावा धाडला. जो गती ग्राह गजेंद्र की गती भई जानवू आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज. बाजीराव बंगेशावर चालून गेला आणि त्यानं बंगेशाचा पराभव केला. बाजीराव हा युद्धनिपुण शिपाई गडी, रांगडा तर होताच, पण कलेचा पुजारी आणि सौंदर्याचा उपासक देखील होता.
या स्वारीत बाजीरावाला विजयश्री बरोबरच मिळाली, मस्तानी. मस्तानी, किती सुंदर आहेस तू. असं वाटतं जणू पौर्णिमेचा चंद्रच जमिनीवर उतरलाय. किती सुंदर नाचतेस तू. तुझ्या नृत्याची सर उर्वशी मेनकेच्या नृत्यालाही येणार नाही. मस्तानी, या गोकुळाष्टमीला दरबारात तुझा नाच हवाच. गिन गिन तारे बीती रतिया, गिन गिन तारे बीती रतिया, पर ना पाए मोरे सैया. गिन गिन तारे बीती रतिया, पर ना पाए मोरे सैया. गिन गिन तारे. नैन उनींदे तक तक राहें, नैन उनींदे तक तक राहें. हार गई पिया भर भर आहें, हार गई पिया भर भर आहें. भोर भई पर सुनी से जरिया, पर ना आए मोरे सैया. गिन गिन तारे बीती रतिया, पर ना पाए मोरे सैया. गिन गिन तारे. मुघल सुभेदार सहादत खानानं आम्ही बाजीरावाचा पराभव करून त्याला चंबळेच्या पलीकडे धाडलं अशी खोटी बातमी दिल्लीला बादशहाला पाठवली. सहादत खानाला खोटा पाडण्यासाठी बाजीराव अचानक दिल्लीला गेला आणि मुघल बादशहास जरब बसवली. मस्तानी, मुघली कारभार कसा आहे हे आपण जाणताच. करावं थोडं आणि लिहावं फार. पण बादशहास जे सत्य वाटतं ते मिथ्या केलंच पाहिजे. अगदी बरोबर. बादशहाला जे सत्य वाटतं ते मिथ्या केलंच पाहिजे. मग काय केलं आपण राव? जत्रेत थोडी झांबडाझांबड केली. बादशाही सैन्य चालून आलं, त्यास मार देऊन परतावून लावलं. राव, दिल्लीचं बादशाही राज्य न बुडवण्याची आम्हास छत्रपतींची